नमस्कार नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत साताऱ्यातील वाई या ठिकाणी. आणि तुम्ही बघताय की माझ्या मागे ही जी काय नदी वाहते ती आहे कृष्णामाई नदी. आणि वाईचं वैशिष्ट्य म्हणजे ना, इथे एक विश्वकोश आहे आणि तिथे ना जगातली सगळी प्रसिद्ध पुस्तकं आहेत आणि अनेक वाचक तिथे वाचण्यासाठी येत असतात. तेव्हा अशा पवित्र ठिकाणी आज आपण सोहळा सख्यांचा साजरा करणार आहोत. मी तर बाबा जाम उत्सुक आहे. मला पण बघायचं आहे कोण होणार आहे हुकुमाची राणी. तुम्हाला पण तेवढीच उत्सुकता आहे ना? अहो मग वाट कसली बघताय, चला तर मग. तुझं नाव सांग. योगिता जितेंद्र चौधरी. योगिता ताई, माहेर कुठलं? माहेर भोरची आहे मी प्रॉपर. आणि सासर? सासर मेनवली. कसं काय म्हणजे जमलं? अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज. वाटलंच होतं मला. मला वाटलं, मी सांगणारच होतं लव्ह मॅरेज. कोणी आधी विचारलं, तुम्ही का भाऊजींनी? भाऊजींनी. भाऊजींनी विचारलं. परत तुम्ही का भाऊजी बोलताय? ते भाऊजी माझे. कधी ही सुरुवात झाली? मी 10वीला असताना अरे बापरे, 10वीला असल्यापासूनच अभ्यास करायचा की नाही मग? नाही. अच्छा, हा. म्हणूनच कमी मार्क पडले. हो ना. आणि ते तेव्हा कितीला होते? ते तेव्हा FY ला होते. FY ला मध्ये जास्त फरक नाही म्हणजे. हा. आणि मग कधी कुठे विचारलं त्यांनी? माझ्या शाळेचं ऍडमिशन त्यांनी घेऊन दिलं तेव्हा सुरुवात झाली, आमची ओळख झाली, बोलणं वगैरे सुरू झालं. आणि मग नंतर एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो कळलंच नाही. क्या बात आहे. ओहो, व्हेरी गुड. हरकत नाही, चला खूप छान. पण काय अगदी असा माहेरचा प्रसंग तुम्ही सांगाल जो का आठवलं की अगदी डोळ्यातनं पाणी येतं किंवा खूप भाऊक व्हायला होतं? माहेरचा प्रसंग म्हणजे माझे वडील महाबळेश्वरला पलोड फेमस आहेत. महाबळेश्वरला त्या प्रेसमध्ये माझे वडील काम करत होते. आणि त्यावेळी असा प्रसंग आला की माझे चुलते म्हटले वडिलांना की मी तुला शेती वाटून देतो, तू गावाला निघून ये. तर माझ्या वडिलांनी एकदम डिसिजन घेतला की आपण गावाला जायचं. त्यावेळी माझ्या आयुष्यातला फार दुःखाचा वाईट क्षण, आणि मला खूप वाईट वाटलं होतं त्यावेळी की मी ते महाबळेश्वर सोडून चालली आहे. मी आत्ता जरी महाबळेश्वरला गेले तर इतकी लोक हे करतात, मला पिंकी म्हणायचे लहानपणी. आणि ते महाबळेश्वर जेव्हा मी सोडलं, मला माझ्या आयुष्यातला फार मी त्या महाबळेश्वरमध्ये जर असते ना, कदाचित मी चांगल्या पोस्टवरती असते. कारण की जेव्हा आपण आपली शाळा सोडतो, आपले जिवलग जेव्हा मित्र सोडतो आपण, त्यावेळी एक आपल्या शाळेतलं अभ्यासातलं लक्ष थोडं दुर्लक्षित होतं. आणि आपलं जे लक्ष, आपण जो अभ्यासामध्ये 1 नंबर असतो, मी 1 नंबर असायचे नेहमी शाळेमध्ये, ते थोडं आपलं दुसरीकडे होतं. आणि त्यामुळेच मी कदाचित लव्ह मॅरेज केलं असेल, कारण माझं अभ्यासात लक्षच लागत होतं. एवढे छान सगळे मित्रमैत्रिणी मी सोडून कारण दुसरीकडे गेले होते, गावाला गेले होते. आणि तो माझ्या अगदी आयुष्यातला फार वाईट क्षण म्हटलं तरी चालेल की मी महाबळेश्वर सोडलं. बस. आणि हाच प्रसंग मला माझ्या मनाला खूप त्रासदायक आहे. पण आता जेव्हा तू ताई महाबळेश्वरला येतेस किंवा काय तेव्हा काय मनामध्ये असतं? काही नाही, आम्ही सगळेजण एकत्र भेटतो. आणि आमच्या इथे महाबळेश्वरला दरवर्षी माहेर वाशिणींचा कार्यक्रम असतो. आणि त्यावेळी मग आम्ही खूप धमाल मस्ती करतो. त्यावेळी फॅशन शो घेतात ते. पहिल्या वर्षी फॅशन शोमध्ये माझा पहिला नंबर आला होता. आणि दुसऱ्या वर्षी पण मी फॅशन शोमध्ये भाग घेतलेला, त्यावेळी माझा 2रा नंबर आला होता. थँक्यू. क्या बात आहे ताई. तू बसू शकते. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव सौ पूनम गणेश ससाणे. पूनम ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? माझ्या लग्नाला 26 वर्ष झाली. भाऊजी काय करतात? भाऊजी इथेच वाई हायस्कूल म्हणून जे आहे तिथं ते शिक्षक आहेत. आता नुकतेच उपमुख्याध्यापक झालेले आहेत. अच्छा. आणि मी स्वतः एक लेखिका आहे. माझी 5 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. स्त्रियांवरती मी लिहिते. आता 6वं पुस्तक लवकरच येते. ते गूढकथा असणार आहेत. त्या गूढकथेचा नायक कदाचित तुम्ही असू शकता. क्या बात आहे. क्या बात आहे. मला आता खूप उत्सुकता आहे. मला सांगा, 26 वर्ष झालेली आहेत आणि भाऊजी मुख्याध्यापक, कडक एकदम शिस्त? नाही, अजिबात नाही. माझ्या पुढे नाहीच ते. तुमच्या 1000 मुलांच्या शाळेला गप्प बसवणारा माणूस माझ्या समोर अगदी खाली गप्प असतो.
भाऊजी बघणार आहे तर बघणार नक्की. हा ठीक आहे. काय तुम्ही आठवण सांगाल माहेरची? जनरली सगळ्याच इथल्या महिलांना किंवा प्रत्येक महिलांना माहेरची फार ओढ असते आणि मला मात्र सासरची ओढ आजही आहे. तर डिलिव्हरीसाठी मी पहिल्या मुलासाठी मी केंजळला माझ्या माहेरी गेले होते. मुंबईचं वारं जरासं डोक्यात होतं, त्यामुळे मला केंजळला अजिबात करमत नव्हतं. डिलिव्हरी झाली होती, 15 दिवस झाले होते आणि बाळ माझं प्रचंड किरकिर होतं. इतकं रडायचं की सगळ्यांना असं वाटत होतं ही सासरी गेली तर बरं होईल. आणि काय झालं अचानकपणे की माझ्या भावाचं लग्न ठरलं आणि आमचं घर केंजळचं अतिशय छोटंसं आणि त्यामुळं मला आईला कुठं ठेवायचं, काय करायचं काही समजत नव्हतं. आई पण कुजबुजायची, हिच्या घरच्यांनी हिला नेलं तर बरं होईल. आणि मग कोणाला मध्यस्थ तरी कोणाला घालायचं ना. बरं हे येऊन जायचे, ह्यांनाही म्हणायचे की मला सर यायचंय बरं का. पण तुम्ही सर म्हणता? हा, अजूनही म्हणते सर म्हणायचं आणि मग नंतर कापायचं. हे नाही मी काही विचारलं होतं तुम्हाला, ते तुम्ही तुमचं सांगितले. आणि मग मी जेव्हा असं म्हणजे लाडात वगैरे एखादं असं जेव्हा तुम्ही म्हणजे असतं ना आता नवरा बायको म्हटल्यानंतर असतात ना शिक्षण असतात. तुम्ही गणोबा म्हणतात? हो, मला वाटलं सर ऐका ना. नाही ना, तसं नाही. आणि मग आम्ही एका आत्याला मध्यस्थ घातली. आणि आत्याला म्हटलं की बाई माझी सासू जेव्हा पण मला भेटायला येईल त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे विषय काढा की बाबा असं असं आमच्या घरी अडचण आहे, घर लहान आहे, तर तुम्ही तुमची ही डिलिव्हरीची बाई रडक्या बाळासहित घरी घेऊन जावा. असं आम्ही त्या आत्याला सगळं समजावून सांगितलं होतं. आणि त्या आल्या, बसल्या नऊवार साडी नेसलेली स्त्री, ती आडवं कुंकू वगैरे लावलेली. हा, सावित्रीबाई फुलेंच्या घराण्यातील आहेत त्या. तर अतिशय छान आणि त्या काळच्या डीएड आहेत त्या, फक्त त्यांनी जॉब केला नाही. तर मग सासूबाई आमच्या आल्या, बसल्या वगैरे आणि मग आमच्या आत्यांनी इकडचं तिकडचं बोलणं सुरू केलं. आणि मग आत्या म्हटल्या की कसं आहे, पोराचं लग्न ठरलंय आमच्या घरात आणि घर तर बघताय तुम्ही केवढूच आहे, पुरीला कुठं ठेवावं ती कळना. त्यात म्हणली तुमचंही एवढूसं पोरग ती इतकं किरकिर करते, ते आमच्या बाईला काय सुधारणा झाले. तर आमच्या आत्या म्हणल्या हो चालतंय की, म्हणल्या आपल्याला बघता येईल काय करायचं काय नाही. तर त्या म्हणल्या नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं. तर त्या म्हणल्या नाही तुम्ही काय काळजी करू नका, घरातलं लग्न हे तिला हितच ठेवून घ्या, आणखी 2 महिने ठेवून घ्या, वाटल्यास मी बी येऊन राहते. क्या बात आहे. आम्हाला कोणाला काही बोलावं, आता काय करायचं, आम्हाला कोणाला काही बोलावं तेच कळेना. सगळ्यांच्या अगदी तोंडात मारल्यासारखी अवस्था झाली होती. तर मग आमच्या आत्या, माझी म्हणजे सख्खी आत्या, ती बघायला लागली की आता काय करायचं बाई, आता सगळं बोलून तर झालं. आणि म्हणल्या पूनम काही काळजी करू नकोस, उद्याच बघ मी घरातली सगळी काही लागीलुगी लावून देते आणि तुझ्यापाशी येऊन राहते. आणि आमचं घर तुम्हाला खरं सांगते 10 बाय 10चं छोटंसं घर, त्याच्यात माझी सासू, त्याच्यात माझं किरकिर पोरगा, सासू येऊन राहिल्या. हो, लग्न आम्ही अक्षरशः ते पार पाडलं. पण हे आठवणी खरंच खूप छान आहेत आणि तुम्ही आज मला ही खरोखर संधी दिलीत. आणि मला खरं तर भावनिक प्रसंग सांगायचा होता, पण नुकतेच डोळे सगळ्यांचे पाण्यानं भरले होते. म्हटलं थोडंसं हसूया आणि छान वाटलं. क्या बात आहे. वा वा वा, खूप छान आहे, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू बसू शकते. आणि माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपले खेळ, कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण हुकुमाची राणी कशी होणार, तर त्यासाठी आपण लकी ड्रॉ मधून 14 तायांचं सिलेक्शन करणार आहोत, 14 ताया निवडणार आहोत. आणि त्या 14 ताया निवडण्यासाठी मी येतो एक बॉक्स घेऊन तुमच्याकडे. या बॉक्समध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या होत्या, पण लाल रंगाच्या चिठ्ठ्या ज्या ताईंच्या हातामध्ये आलेल्या आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या खेळामध्ये. जोरदार टाळ्या. कोणाच्या हातात आहेत त्या चिठ्ठ्या? व्हेरी गुड. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. आणि लकी ड्रॉ मधून या 14 ताया सहभागी झाल्यात आपल्या ह्या पहिल्या खेळासाठी.
तर हा खेळ तुम्हाला सांगतो. संगीत सुरू होणार आहे. या संगीतावरती सगळ्या ताया अगदी मस्तपैकी छान नाचणार आहेत आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू. तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये, आहे त्या स्टेज मध्ये त्या ताया तशाच उभ्या राहणार आहेत, स्टॅच्यू होणार आहेत. जी ताई हलेल किंवा हसेल तरी पण ती ताई बाद, 4 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. मीच होणार आहे हुकुमाची राणी, पण त्यासाठी म्युझिक द्या ना. मीच होणार आहे हुकुमाची राणी, पण त्यासाठी म्युझिक द्या ना. म्युझिक द्या ना. म्युझिक द्या ना. म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज प्लीज प्लीज. कमर उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. ये पूरी जरा हळू 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 चाल, ये पूरी जरा हळू 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 चाल. तेरे नखरे क्या बात है. कमर, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. ये पूरी जरा हळू 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 चाल, ये पूरी जरा हळू 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 चाल. स्टॅच्यू. स्टॅच्यू म्हटल्यानंतर 2 मिनिटांनी झाले अशा. हा बरं, ह्यांचं तुमचं काय आहे इथं? हा इथं काय आहे तुमचं? डोळे असे काय आयडिया करतात आपण. हा डोळे झाकून घेतलेले आहेत मस्तपैकी. हल्ले तय्या तुम्ही बाद झालेला आहे. अरे बापरे, हे तर बघा इथं काय ह्यांचं वेगळं आणि हिचं वेगळंच चाललंय आपलं काहीतरी. हा ठीक आहे बाबा. हा बरं, हिचं नाही, हिने पण हे काय मस्त आयडिया केली हा. म्हणजे ह्या साईडलाच तोंड केले, म्हणजे पापड्या हलवल्या काय आणि नाही काय आम्हाला काय कळणारच नाही. ताई तुम्ही हललेले, तुम्ही बाद झालेले आहेत. ताई तुम्ही पण बाद झालेला आहात. आणि आता हे काय ताई तुम्ही पड्या हळूहळू हळूहळू द्या. 10 ताई आलेले आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे, हा खेळ असा आहे की प्रत्येक ताई समोर प्लास्टिकचे तुकडे आहेत वेगवेगळ्या रंगाचे. ते तुकडे जोडायचे. जोडल्यानंतर एक वर्तुळाकार रिंग तयार होईल. ती रिंग तुमच्या स्वतःभोवती घ्यायची आहे आणि उड्या मारत मारत ती समोरची सफेद लाईन ही पार करायची आहे. ज्या पहिल्या 5 ताया सफेद लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. 1 2 3. मस्त, खूप खूप छान, खूप छान, व्हेरी गुड, मस्त. हाँ वेरी गुड, क्या बात है. शबाश, बघूया कोण आहे ते. हा रिंग पूर्ण जोडून झाल्यानंतरच अंगाभोवती घ्यायची आहे. उड्या मारत मारत जायचं, उड्या मारत मारत, उड्या मारत मारत. हा शबाश. हा व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा हा पटकन पटकन. हा लोक उड्या मारत. हा उड्या मारत. बरं ठीक आहे. हा जवळ कांगारू वाटते. हा हा अरे बापरे. हो हो हो, व्हेरी गुड, शाबाश. हा या, हा व्हेरी गुड. हा हा क्या बात आहे. हा मस्त. हा हा मस्त. हा मस्त. हा ताई मस्त. हा व्हेरी गुड. हा ताई. हा क्या बात आहे. हा मस्त ताई. गेली. या 5 ताया आलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन ताई, तुमचं खूप खूप अभिनंदन. कारण ह्यातलीच एक होणार आहे हुकुमाची राणी आणि कोण होणार आहे ते आपण बघूया. पण पुढच्या खेळाकडे जाण्याआधी माझा एक विनोद. एकदा ना संमेलन असतो आणि त्या संमेलनाला एक प्रवक्ता खूप काय काय बोलत असतो की नवरा बायकोचं नातं कसं असायला पाहिजे. एक माणूस असतो ना तो जो खूप वैतागतो आणि बोलतो 1 मिनिट मला सांगायचंय, तुम्ही कितीही बोला तरी ह्या जगात 4 गोष्टी अवघड आहेत. तो विचारतो कुठल्या. तो सांगतो पहिली गोष्ट मुंगीला लिपस्टिक लावणं, दुसरी गोष्ट हत्तीला मांडीवर बसवणं,
तिसरी गोष्ट मच्छरला कपडे घालणं. आणि चौथी गोष्ट आणि अत्यंत महत्वाची, बायकोची समजूत घालणं. या गोष्टी फार अवघड आहेत. खरंच आवडलंय? खरंच तुम्हाला माझा हा जोक आवडलाय? खरंच आवडलाय? त्या बात आहे. याच आनंदात आपण या 5 तायांबरोबर जाऊया आपल्या पुढच्या खेळामध्ये. हसत राहा. हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईच्या बाजूला एक खुर्ची आणि त्या खुर्चीवरती सुई आणि धागा ठेवलेला आहे. त्या सुईमध्ये तो धागा बरोबर ओवायचा आणि ओवून झाल्यानंतर सुई असं ओरडायचंय. त्यानंतर ती सुई तिथेच ठेवून लंगडी घालत घालत त्या समोरच्या लोगोऱ्यांपर्यंत जायचे आणि आपल्याच रिंगणामध्ये त्या लोगोऱ्या अगदी व्यवस्थित रचायच्या आहेत. रचून झाल्यानंतर लगोरी असं ओरडायचंय आणि मग ती समोरची जी सफेद लाईन आहे ती पार करायची आहे. ज्या पहिल्या 2 ताया ती सफेद लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या शेवटच्या खेळामध्ये आणि त्यातूनच होणार आहे हुकुमाची राणी. त्या बघूया कोण होते हुकुमाची राणी आणि त्यासाठी या खेळाची वेळ सुरू होते. 1 2 3. शाबाश, व्हेरी गुड. सुई असं ओरडायचंय. सुई, अरे बापरे, व्हेरी गुड. हा लंगडी लंगडी घालत लंगडी घालत. लंगडी घातलेली नाहीये, लंगडी घातलेली नाहीये, लंगडी घातलेली नाहीये. हे नाही. लवकर 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 लवकर. पडलेली आहे ताई, पडलेली आहे. हा या 2 ताया आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये आणि हा खेळ असणार आहे या खुर्चीसाठी, या मानाच्या खुर्चीसाठी चुरस असणार आहे या दोघींमध्ये. अर्थातच संगीत खुर्चीचा खेळ असणार आहे. या बाजू ताई कसं वाटतं? खूप छान वाटतं. खूप छान वाटते. हा हुकुमाची राणी होणार? होणार. तू होणार की ही ताई होणार? हा कोण होणार? कोणी झालं तरी आनंद आहे. तुला काय वाटत आहे कोण होणार आहे? दोघींपैकी कोणी झाले तरी ती पण माझी मैत्रीण आणि मी पण तिची खास मैत्रीण आहे. तिलाही आनंद मला. मला डिक्लेअर करून टाकू की हुकुमाची राणी आहेत या ताई. बाजूला मैत्रीण जरी असली ना तरी पण जिंकण्याची हिंमत ठेवायला पाहिजे. हेच चालू आहे. जरा स्टेप बदलली तरी चालेल. व्हेरी गुड. क्या बात है. क्या बात आहे. आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. जोरदार टाळ्या झालेल्या पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पण आजच्या भागाची उपविजेता ताई ठरलेली आहे ही ताई. आणि ताई सन मराठी वाहिनीकडून तुला ही भेट वस्तू, एक आठवण म्हणून. ताई पण ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे. त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा आणि बसा आणि बसा आणि बसा. बोलतच नाहीये, एवढा दरार आहे भाऊजींचा. त्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या. ताई तू बसू शकतो. ताई तुळस माझ्याकडून. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा. कसं वाटतं? खूप छान. माहेरी आल्यासारखं वाटलं मला आज. माहेरल्यासारखं वाटतं. हो. आणि तुम्ही सगळ्याजणी माझ्या मैत्रिणी तुम्ही भावासारखं प्रेम दिलं हेच खूप आहे माझ्यासाठी.
आणि खूप छान वाटते. आजचा दिवस मला खूप आनंदाचा होता. डोळ्यात पाणी आहे, हो, आनंद अश्रू. आनंद अश्रुत. थँक्यू. खूप खूप अभिनंदन ताई, खूप खूप अभिनंदन तुझं. 16 सेकंडचा टीम आली वाईला, सहभागी व्हायचंय प्रत्येक ताईला, मेकअप केला येऊन घाईला, या 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 16 सेकंडचा टीम आली वाईला. आशिष सर हसवतात भारी, कॉमेडीच्या बादशाह बरोबर वेळ आली चालून दारी, मग मीही केली तयारी. नाव आहे 16 सख्यांचा, पण वाटला 16 सख्यांचा. हो, क्या बात है. अगदी मला वाटलं मी आले माहेरी, विसरून गेले मी नांदते सासरी. या सर्व टीमचे मनपूर्वक आभार. हुकमाची राणी बनण्याचे आमचे स्वप्न केले तुम्ही साकार. 4-5 तासात तुम्ही केलं आम्हाला आपलं, सदैव हे नातं आम्ही जपू आणि आता जपलं. आणि असाच महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर, अहो भारतभर नव्हे तर पूर्ण परदेशातही वाजवा डंका. हीच आहे आमची सदिच्छा आणि शुभेच्छा शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. क्या बात है. सोहळा सगळ्यांचा